जय टायगर। आज आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय पैलवान डॉक्टर भैयासाहेब बनकर आज नांदेडला पहिल्यांदाच आलेले आहेत। माननीय राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांच्या आदेशानुसार आम्ही आज कार्यक्रम ठेवला आहे माझा वाढदिवस या निमित्ताने की इथं युवा पिढी सगळे जमलेले आहेत आणि भैयासाहेब आलेले म्हणले की सगळ्या युवा पिढीला बोलून घ्या की आज नांदेडमध्ये सगळ्यात जास्त एमडी ड्रग्सचा व्यापार होत आहे, हे कुठे थांबवायला पाहिजे आणि कुठले कुठले मेडिकलवर कोणत्या कोणत्या दुकानात हे एमडी ड्रग्स भेटते आणि किती पोर आपले वाया गेलेत त्या पोरांचा जीव वाचवण्याकरता यासाठी आज भैयासाहेब माझ्या वाढदिवस निमित्त आज नांदेडला आलेले आहेत। नुकतीच नेटच्या परीक्षेमध्ये झाला पटकन उघडकीस आला, यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याबद्दल आपल्या टायगर ग्रुपच्या काय भूमिका असणार त्या विषयावर भैया रात्रीच बोलले की बाबा नांदेडमधून मोठे गावकर का खोटे गावकर त्याच्या ट्युशनला जेवढे पण विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, जे की शेतकरी कुटुंबातून पोर आहेत त्याबद्दल भाऊ बोलले काल रात्री, आणि त्या मुलांचे पूर्णपणे जे फी भरलेली आहे 2 वर्षाची ती फी वापस भेटाव आणि असले जेवढे मोठे गावकर आहेत नांदेडला 100 मोठे गावकर आहेत, पुण्याला बी आहेत, भैया स्वतः त्याचा सर्वे केले आहेत, त्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवणं काळाची गरज आहे। यासाठी टायगरची पूर्ण युवा पिढी आज एकत्र येऊन त्याच्या खिलाफ मध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल। आज ह्याच निमित्ताने भैयासाहेब बनकर आलेले आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो तेव्हा सर्वांच्या ओटावर तुमचं नाव येतं, म्हणजे बाळभाऊ जाधव आहेत का किंवा टायगर अभिजिंदा आहे ना, अशी सर्वांच्या ओटावर येत असतं, त्याबद्दल नांदेडकरांना काय सांगतो? नांदेडकर हे सांगतो भाऊ, माझे गुरु जे काय टायगर ग्रुपचे माननीय भैयासाहेब बनकर तानाजीभाऊ जाधव राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मी जसा चांगल्यापैकी मार्गावर लागलो असंच ह्या पद्धतीने येणारी युवा पिढी व्यसनमुक्त, आपला शरीर ही आपली संपत्ती आहे, आपला शरीर आपली संपत्ती आहे, लक्षात ठेवा, याच्याशिवाय काहीच नाही। व्यसन मुक्त राहा आणि व्यसन मुक्त व्हा, हेच टायगर ग्रुपचा एक नारा आहे। आपण चांगलं शिक्षण घ्या आणि ज्या कोणी पण तुम्हाला शिक्षणासाठी अडथळा येत असेल तर पुन्हा टायगर ग्रुपच्या मायमाऊली मुलीला व मुलाला पूर्ण सहकार्य करू आम्ही। टायगर ग्रुप समर्थ राज्यात नाही तर इतर राज्यात सुद्धा या ठिकाणी सक्रियपणाने भूमिका आणि कार्य करत असतो। सर्वांची एक इच्छा होती की बाबा टायगर ग्रुप हे राजकारणात पदार्पण होतील का पाऊल टाकतील का, असं सगळ्यांच्या मनात प्रश्न पडलेला, काय सांगणार आहे या विषयावर तर अजिबात आमचे कुठलेही पदाधिकारी राजकारणासाठी माननीय तानाजीभाऊ भैयासाहेब आमचे भैया बनकर साहेब कुठलंही राजकारण नको म्हणतात। राजकारण हे अजिबात त्यांनी राजकारणी लोक आमचे मित्र आहात, भैयासाहेबचे मित्र आहेत, तानाजीभाऊचे मित्र, पण राजकारणाचा झेंडा कुठल्याही आसमान धरलेला आणि युवा धरले पण नाही। अनेक आपण कोरोना काळात सुद्धा अनेक लोकांची तुम्ही मदत केली, अनेक लोकांना किट वाटप केलं, त्याबरोबर जे काय विद्यार्थी शैक्षणिक साहित्य वाटप असेल, रक्तदान शिबिर असेल, अनेक उपक्रम तुम्ही राबवले, तर यासाठी यावरून की तुम्ही नांदेडच्या विकासासाठी काय करणार आहात? हो, आज मी तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती करतो। आज आपण बघतोय उन्हाशी आपण एवढं झंझुतोय, ऊन एवढं गरमी होतीये, याच्या मागचं कारण काय आहे की नांदेडमध्ये झाडांची कमतरता झालेली आहे। आज सगळ्या युवाला मी विनंती करलो की माझ्या वाढदिवसानिमित्त आपण प्रत्येकाने एक झाड लावावं, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। व्यसन मुक्त राहा आणि प्रत्येकाने हार वार आणण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी एक झाड लावा, हेच माझ्यासाठी तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा मला।